झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेबॉनवर सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये लंकेनं भारतासमोर 283 रन्सचं आव्हान ठेवलंय। टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या लंकेची सुरुवात खराब झाली। पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी पहिली विकेट गमावली। मात्र त्यानंतर त्यांच्या मिडल ऑर्डरनं इनिंग सावरली आणि भारतासमोर 282 रन्सचं विशाल आव्हान उभं केलं। यशोदा मेंडिस, दीपिका रसिंगगा, शशिकला सिरिवर्दने आणि ईशानी कौशल्या या चौघांनी हाफ सेंचुरी झळकावली। भारताकडून सर्वाधिक 3 विकेट झुलन गोस्वामीने घेतल्या तर अमिता शर्मानं 1 विकेट घेतली। कौशल्याच्या धडाकेबाज हाफ सेंचुरीमुळे लंकेनं 282 रन्सचं टार्गेट भारतासमोर ठेवलेलं आहे। लंकेची मिडल ऑर्डर जबाबदारीने खेळली आणि त्यामुळेच त्यांची इनिंग सावरली। झटपट विकेट गेली होती। पहिली विकेट ओपनिंग पार्टनरशिप चांगली होऊ शकली नव्हती। ईशानी कौशल्याने 31 बॉलमध्ये 56 रन्स तडकावल्या। तर त्याचबरोबर यशोदा मेंडिस, दीपिका रसिंगिकाने 84 रन्स केल्या। सिरिवर्दनेने 59 रन्स केल्या। तर भारताकडून झुलन गोस्वामीने 3 विकेट्स घेतल्या। अमिता शर्माला 1 विकेट घेण्यात यश आलं। तर भारताला सुपर 6 मध्ये स्थान मिळवायचं असेल तर 251 रन्स भारताला करायचे आहेत। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्या संपर्कात आहेत। मेघा, लंकेनं भारतासमोर 283 रन्सचं आव्हान ठेवलंय। त्यांच्या बॅटिंगचं विश्लेषण कसं करशील? भूषण, त्यांच्या इनिंगची सुरुवातच 4 झाली। त्यांची जयंगाणी जी आहे, जिने गतविजेत्या इंग्लंड समोर हाफ सेंचुरी लगावली होती, तिने 4 मारून त्यांच्या इनिंगला सुरुवात केली। मात्र तिने पहिली विकेट गमावली। श्रीलंकेची सुरुवात खराब झाली। मात्र त्यांची जी मिडल ऑर्डर आहे त्यांनी अतिशय संयमाने आणि जबाबदारीने अशी इनिंग खेळली। जयंगाणी 4 विकेट्सवर आउट करण्यात झुलन गोस्वामीला यश आलं। मात्र त्यानंतर मेंडिस आणि तिसऱ्या नंबरवर आलेली जी रसंगाणी आहे त्यांनी अक्षरशः विकेटवर नांगर टाकला। त्या दोघींनीही हाफ सेंचुरी झळकावली आणि 117 रनची पार्टनरशिप केली। त्यांची पार्टनरशिप खूप निर्णायक ठरली। त्यांनी श्रीलंकेची पायाभरणी उत्तम करून दिली। त्यानंतरही आपण जर बघितलं तर श्रीलंकेचे 4 जे खेळाडू आहेत त्यांनी हाफ सेंचुरी लगावली। त्यानंतर त्यांची जी कॅप्टन आहे सिरिवर्दने आणि जी कौशल्या आहे त्या दोघींनी हाफ सेंचुरी झळकावली। 117, 67 आणि 58 अशा पार्टनरशिप त्यांनी केलेल्या आपल्याला बघायला मिळतील। त्यांची सुरुवात खराब झाली। मात्र त्यानंतर त्यांची मिडल ऑर्डरने अतिशय संयमाने आणि जबाबदारीने अशी इनिंग खेळली आणि त्यामुळेच ते भारतासमोर 283 रनचं विशाल आव्हान उभं करू शकले। भूषण, खरंय मेघा, 283 रनचं विशाल आव्हान आहे भारतासमोर। मात्र जसं आपण पाहतो लंकेची सुरुवात काहीशी खराब झाली होती। मात्र कौशल्याच्या धडाकेबाज बॅटिंगमुळेच लंकेला हा स्कोर गाठता आला। नक्कीच भूषण, कौशल्याने जी शेवटच्या ओव्हर्समध्ये जी हाणामारी केली त्यामुळेच भारतासमोर ते 283 रनचं आव्हानात्मक आणि कठीण असं आव्हान ते उभं करू शकले। श्रीलंका कुठेतरी 250 रन्सवर त्यांची जी इनिंग आहे ती आटोपेल असं वाटत होतं। मात्र कौशल्याने शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त हाणामारी केली। तिने 31 बॉल्समध्ये 6 फोर्स आणि 3 सिक्सच्या मदतीने तिने 56 रन्सची नॉट आउट इनिंग खेळली। तिच्या या जर वर्ल्ड कपमध्ये जर तिची कामगिरी बघितली तर इंग्लंड विरुद्ध जी गतविजेते आहे त्यांच्याविरुद्धच तिने हाफ सेंचुरी झळकावली होती आणि तिचा आतापर्यंत स्ट्राईक रेट बघितलं तर 143 हा तिचा स्ट्राईक रेट आहे। तिचा हा स्ट्राईक रेटची ती आकडेवारीच ती किती जबरदस्त कामगिरी करते बघू आपण ते आपल्या लक्षात येईल। याचबरोबर तिने या वर्ल्ड कपमध्ये 6 सिक्स लगावलेले आहेत। मला वाटतं बहुधा ही तिची सर्वाधिक सिक्स लगावणारी हीच खेळाडू असावी आणि तिने ज्या शेवटच्या ओव्हर्समध्ये जो आक्रमकपणा दाखवला, जो तिने जे भारतीय बॉलर्सवर चढवलं, तिथे भारतीय बॉलर्सने आपलं कुठेतरी नियंत्रण गमावलं आणि त्यामुळेच जास्त ते रन्स करू शकले। तिने नॉट आउट 56 रन्सची खेळी केली आणि त्याचमुळेच श्रीलंका भारतासमोर 283 रनचं आव्हान उभं करू शकले। भूषण, खरंय मेघा, जर आपण सुरुवातीला पिच रिपोर्ट पाहिला असेल विकेट बॅटिंगला अनुकूल आहे। मात्र 225 ते 250 रन्स हा जास्तीत जास्त चेसेबल स्कोर आहे असं सांगितलं गेलं होतं। 283 रन्सचं मोठं आव्हान आहे। भारतीय महिलांना आता धडाकेबाज बॅटिंग करावीच लागेल।
नक्कीच भूषण, भारतासमोर आता विजयासाठी खरं तर बॅट्समनच्या कामगिरीच पूर्ण अवलंबून आहे. भारताची जी पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध जी सेंचुरी लगावली होती थिरुष कामिणी आणि इंग्लंड विरुद्ध जिने सेंचुरी लगावली ती हरमनप्रीत कौर, ह्या दोघींवर खूप साऱ्या आशा अवलंबून आहेत. त्यांनीच पुन्हा आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी अशी आशा सारेजण बाळगून आहेत. या दोघींनी हाफ सेंचुरी झळकावली होती. त्यानंतर पूनम राव जिने विंडीज विरुद्ध हाफ सेंचुरी झळकावली आणि इंग्लंड विरुद्धची कोरू जैन आहे हिने हाफ सेंचुरी झळकावली होती. ह्या दोघींवरही पुन्हा आशा असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूषण, मिताली राज जी आपली कॅप्टन आहे, जी जागतिक रँकिंगमध्ये टॉपला आहे, तिला आतापर्यंत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 3 मॅचेसमध्ये ती केवळ 9 रन्स करू शकले. ही जी कामगिरी आहे ती तिच्या लौकिकाला अजिबात साजेशी अशी नाही. म्हणूनच मितालीला आता ह्या मोक्याच्या क्षणी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा लागणार आहे. आपला अनुभव काय हे सिद्ध करावं लागणार आहे. मितालीने जर आपला अनुभव पणाला लावला आणि ह्या ज्या फॉर्म मध्ये असलेल्या ज्या आपल्या टॉप ऑर्डर आहे त्यांनी जर चांगली कामगिरी केली तर भारत हे आव्हान चेस करू शकेल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.